हा एका मेट्रो सिटीमधल्या तरुणाचा प्रश्न आहे. जवळपास महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातल्या तरुणांचा हाच प्रश्न आहे की सर, मी भरपूर वर्षापासून मास्टरबेशन करत आलेलो आहे. त्यामुळं माझं शीघ्रपतन होत आहे आणि सेक्स करताना लवकर स्पर्म निघत आहेत बाहेर. त्याचं वय 29 आहे, वजन 67 आहे, लग्न झाले नाही अजून, आता यावर्षी होईलच. त्याआधी मला या सर्व समस्यावरती काम करायचं आहे. सोबतच ह्या 3 गोष्टी माझ्याकडून सुटत नाहीत. एक तर पॉर्न, मास्टरबेशन, स्मोकिंग भरपूर प्रमाणात करतो. अशा त्यानं विविध प्रकारच्या समस्या सांगितल्या. जेव्हा मी त्याशी कन्सल्टिंगमध्ये बोललो तेव्हा त्यानं सांगितलं की मला भूक लागत नाही, व्यवस्थित पोट साफ होत नाही, मला मोबाईल बघायची इतकी सवय आहे की रात्री मी अंथरुणावरती 11 वाजता पडतो तर रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत, जोपर्यंत मोबाईलची चार्जिंग संपून मोबाईल डेड होत नाही तोपर्यंत मी मोबाईल पाहत राहतो. अशी आपली तरुणांची गत आहे. आणि त्यानंतर सकाळी घाईघाईत मी 7 वाजता उठतो, मला ड्युटीवर जायचं असते आणि अशाही परिस्थितीमध्ये मी घाईमध्ये जेव्हा बाथरूममध्ये जातो तेव्हा मास्टरबेट करतो. आणि मास्टरबेशनसाठी काय, मला जास्तीत जास्त ते पॉर्न बघितलं की 30 सेकंद ते 1 मिनिटाच्या आत माझं डिस्चार्ज होत आहे. आणि एकदा मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत जेव्हा संभोग करण्यासाठी गेलो तेव्हासुद्धा माझ्यावरती सुद्धा अशीच कंडिशन आली की माझा 1 ते 1 मिनिटाच्या आतच डिस्चार्ज झालेला आहे. अशा प्रकारच्या अनेक समस्या त्याने सांगितल्या. आता मी या पूर्ण प्रकारच्या जीवनाला कंटाळलेलो आहे, त्यामुळे तुम्ही मला मार्गदर्शन करा. आता ही जी समस्या आहे ही जवळपास सर्व तरुणांची आहे. बहुसंख्य तरुण पॉर्न तर बघतातच, कारण की तरुणांना असं वाटतं की पॉर्न हे फ्रीमध्ये आहेत. परंतु बंधूंनो, लक्षात घ्या, या जगामध्ये फ्री असं काही नसते. ज्या ठिकाणी फ्री काहीतरी असते त्या ठिकाणी तुम्ही अडकले जात असता, तिथे तुम्ही प्रोडक्ट असता. जसं की उदाहरणार्थ आज आपण हे मोबाईलमध्ये जसं की आपण फेसबुक वापरतो. फेसबुक असं वाटतं आपल्याला फ्री आहे तर आपल्याला त्यासाठी काही द्यायची गरज नाही, परंतु नाही, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं अटेन्शन देत आहात आणि ते तुम्हाला विकत आहेत. तसंच आज रोजी पॉर्न जरी तुम्हाला फ्री वाटत असलं तरी सुद्धा त्याने तुमचं अख्खं जीवनाचा अमूल्य जो वेळ आहे तो वेळ तर जातो, त्या वेळेसोबत तुमचं पुढील संभोग आयुष्य हे पूर्णपणे डिस्टर्ब होते. तुम्ही मास्टरबेशन करताय. आज रोजी जो विश्वगुरु असलेला भारत, आज रोजी तरुणांना लग्नाची भीती वाटत आहे की जे लग्नासाठी काही एक वर्ग उत्सुक आहे आणि एक का तरुणाचं लग्न होत आहे तर त्याला भीती वाटते. काही काही तरुण जेव्हा मला बोलतात तेव्हा सांगतात की सर, लग्नाच्या भीतीमुळं असं वाटतं की जीव द्यावा का काय, आत्महत्या करावी, कारण की मॉर्निंग इरेक्शन येत नाही, स्वप्नदोष होत राहतात, चिकट पाणी सतत निघत राहते, अशक्तपणा येतात, हातपाय हालतात. हे सर्व प्रॉब्लेमचं जे मूळ आहे ते एकतर सर्वप्रथम तुम्ही कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये पॉर्न बघितलेला आहे. आज तर प्रत्येकाच्या हातामध्ये पॉर्न व्हिडिओ आलेले आहेत. त्यामुळे अशामुळे मास्टरबेशन होतेच आणि जिथे जिथे अतिवीर्यस्राव होईल त्या ठिकाणी अशा प्रकारचा सत्यानाश आणि अशा प्रकारचे तरुणांची अधोगती हे येतच राहते. तर यातून बाहेर येण्यासाठी काय करायचं, तर सर्वप्रथम तर मी तुम्हाला एक साधे सोपे सिंपल नियम सांगतो. ते जर तुम्ही फॉलो केले नक्कीच तुम्ही या पॉर्न मास्टरबेशन PMO म्हणजे पॉर्न मास्टरबेशन ऑर्गॅझम या ट्रॅपमधून पूर्णपणे बाहेर या. आणि जसं जसं तुमच्या शरीरामध्ये वीर्य साठायला लागेल तसं तसं तुमचं मन मजबूत होईल, तुमचं शरीर मजबूत होईल आणि तुमचे डायजेशन चांगले होईल, तुमचा स्वभाव चांगला होईल, तुम्हाला हॅपी वाटायला लागेल, या जगामध्ये राहावंसं वाटेल, कधीही तुम्हाला डिप्रेशनची समस्या होणार नाही. तर त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं, जो आपला मोबाईल आहे रात्री झोपण्याच्या 1 तास अगोदर स्ट्रिक्टली स्वतःला सांगायचं आहे की मोबाईल स्विच ऑफ, सायलेंट, डू नॉट डिस्टर्ब करून एकदम दुसऱ्या रूममध्ये ठेवायचं आहे. अलारामचं काहीच टेन्शन नाही घ्यायचं, कधी जाग येऊ न येऊ. आणि तुम्ही जेव्हा अंथरुणावरती 9 वाजता 9:30 वाजता जासाल तेव्हा जर तरुण असाल, तुमचं वय वर्ष 20 ते तुम्ही 40च्या दरम्यान असाल तर नक्की तुम्ही 6 तासानंतर तुमच्या बॉडीची पूर्णपणे रिकव्हरी होते आणि तुम्हाला 9 वाजता झोपले तर 3:30ला, 4ला, 5ला नक्कीच जाग येतो. आणि जसंही तुम्हाला जाग आला तसं हे बघा, मी तुम्हाला माझं प्रॅक्टिकल दाखवतो. हे बघा, मी रात्री झोपताना 1 तांब्याभर पाणी पिऊन झोपत असतो, जेणेकरून कसल्याही प्रकारचा स्वप्नदोष होत नाही, व्यवस्थित लघवी येते, रक्त शुद्ध राहते, चेहऱ्यावरती ग्लो येतो, शरीरामध्ये उष्णता जाणवत नाही, झोप चांगली येते. आणि झोपताना उशाला असा 1 तांब्या भरून पाणी भरून ठेवायचं. तांब्याचा असेल किंवा याच आकारातला असेल तर खूप बेस्ट आहे, देव तांब्या आहे. आणि याच्यामध्ये तांबंसुद्धा आपल्या शरीरामध्ये जाईल. सकाळी उठल्याबरोबर कसल्याही प्रकारचा विचार न करता हा तांब्याभर किंवा 1.25 लिटर भरपर्यंत तुम्ही पाणी पिऊ शकता बिंदास. पाणी पिल्याबरोबर तुम्हाला लघवी संडास करून पोट साफ करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपले जे शास्त्रीय सूर्यनमस्कार आहेत, कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घालायचे आहेत. आणि जर तुम्ही पॉर्न, मास्टरबेशन, ऑर्गॅझम, स्वप्नदोष यासारख्या समस्यांनी जर पीडित असाल, जर तुमचं ओव्हरवेट झालेलं असेल, जर तुम्हाला BP, शुगर, हार्ट प्रॉब्लेम किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या डायजेशनच्या समस्या असतील, कंबर दुखत असेल, पाठमान कंबर किंवा शरीरामध्ये अशक्तपणा येत असेल, भूक लागत नसेल, अशा विविध प्रकारच्या काहीही तुमच्या मास्टरबेशनमुळे झालेल्या समस्या असतील, कॉन्फिडन्स लो आहे,
आता त्या समस्यांची मी गणती करू शकत नाही, इतक्या समस्या मास्टरबेशनमुळे होतात. कारण की ज्यांचं ब्रह्मचर्याचं पालन झालेलं नाही तो जिवंतपणी नरक जगतो, असं भगवान महादेव पार्वतीला सांगतात की मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात, की म्हणजे बिंदू म्हणजे वीर्य, वीर्याचा नाश हेच जीवन आहे आणि वीर्याचं रक्षण हेच जीवन आहे. तो स्वर्गाचा अधिपती होऊ शकतो, तो देव देवतांच्या समान आहे जो ब्रह्मचर्य पालन करतो. आणि असं जर तुमचं वारंवार ब्रह्मचर्याचं स्खलन होत असेल, हनन होत असेल, तर तुम्ही सकाळी सूर्यनमस्कार किती घालायचे टार्गेट ठेवायचं की जितकं तुमचं वय आहे त्याच्या दुप्पट मी सूर्यनमस्कार घालणार. उदाहरणार्थ तुमचं वय 25 आहे तर 25 दोन्ही 50 सूर्यनमस्काराचं टार्गेट ठेवायचं की दररोज मी सकाळी किंवा संध्याकाळी जसा मला वेळ भेटेल मी उपाशी पोटी 50 सूर्यनमस्कार घेण्याचा संकल्प घेतो, टार्गेट ठेवतो आणि दर आठवड्याला 6-6, 7-7 सूर्यनमस्कार वाढवत न्यायचे आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचं टार्गेट हे अचीव झालं पाहिजे की तुम्ही एका दमामध्ये एकदा हात जोडले की शास्त्रीय हे सूर्यनमस्कार हे 50 सूर्यनमस्कार तुम्ही मारायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुमचा जो वाढलेला श्वास आहे, घाम आहे आणि शरीरामध्ये जे सूर्याची जागृती झालेली पराक्रम पुरुषार्थ वाढलेला आहे, तर ती शक्ती आपल्याला संतुलित करता आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम किंवा नाडी शोधन प्राणायाम म्हणजे हे दोन्ही एकच आहेत. म्हणजे एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. हे शांत एखाद्या मोकळ्या हवेच्या ठिकाणी, छतावरती, घरामध्ये, रूममध्ये, कुठेही तुम्ही मोकळ्या ठिकाणी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा ठिकाणी बसू शकता. म्हणजे आपला श्वास हा शांत करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. जसं जसं तुम्ही दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला तुमच्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. जेव्हा तुम्हाला पॉर्न बघण्याची इच्छा होईल किंवा जेव्हा तुम्हाला विनाकारण इरेक्शन येईल एखाद्या परिस्थितीकडे बघून असं वाटेल की मी मास्टरबेशन करायचं, तर त्यासाठी एक योगामध्ये दिलेली एक मस्त प्रकारची गुप्त टेक्निक आहे. काय करायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा, पोट पूर्णपणे आतमध्ये ओढून घ्यायचं. त्यालाच योगामध्ये उडियान बंध असे सुद्धा म्हणतात. पूर्ण पोट खपाटीला गेलं पाहिजे, पूर्ण श्वास बाहेर असला पाहिजे. म्हणजे इरेक्शन आलेलं लिंग तुम्हाला व्यवस्थित शांत राहील, दिवसभर तुम्हाला गरमी जाणवणार नाही. ते व्हाईट डिस्चार्ज जो तुमचं प्रीकम येणं सुरू राहते, कोणाकडे बघितलं की तो येणार नाही, अशा प्रकारचे करायचं आहे. मोबाईलपासून जास्तीत जास्त वेळ दूर राहायचं. एखादं पुस्तक लायब्ररी लावायची. रात्री झोपत असताना झोप जर येत नसेल तर एखादं तुमच्या आवडीचं पुस्तक वाचायचं आणि अशा प्रकारे ते पुस्तक वाचता वाचता तुम्हाला झोप येईल. सकाळी उठल्याबरोबर जर झोप येत नसेल तर ते पुस्तक वाचत राहायचं. असं ठरवायचं की मी आता मोबाईल पूर्णपणे बंद करणार आहे आणि पुस्तकच वाचण्याचा माझा छंद आहे किंवा तुमचा जो आवडीचा छंद असेल रिकाम्या वेळामध्ये ते करायचं. फक्त मोबाईलपासून दूर राहायचं. हे मन तुम्हाला समजेल की मोबाईलमध्ये मला काम आहे, हिशोब करायचं आहे, ऑफिसचे काम असतं तर फोन कॉल्स आहेत, त्यासाठी एखादा साधा सिंपल मोबाईल ठेवा. जर या कॅमेऱ्याच्या इंटरनेटच्या मोबाईल वाचून तुमचं काही जर अडकत नसेल तर तो बाजूला ठेवा. कारण की तुमचं तारुण्य, तुमचं जीवन यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे. जर तुम्ही कॅपेबल असाल तर तुम्ही सर्व प्रकारच्या यश, सुख, समृद्धी भोगू शकाल. परंतु जर तुम्ही मास्टरबेशन केल्यामुळे जर तुमचा सत्यानाश झाला तर तुमची पत्नी तुमच्यासोबत राहणार नाही. अनेक तरुणांच्या माझ्याकडे तक्रार येतात की बायको माझ्यासोबत राहत नाही, बायकोसोबत भांडण झाले किंवा लग्न करण्याची इच्छा होत नाही आणि त्यामुळे मी अफाट कमवलेली माझ्या आईवडिलांच्या संपत्तीचा मी उपभोगसुद्धा घेऊ शकत नाही, कॉन्फिडंट आयुष्य जगू शकत नाही. अनेक शारीरिक मानसिक समस्या होतात आणि अशा प्रकारे तुम्ही या पॉर्नच्या मास्टरबेशनच्या सवयीमधून जर बाहेर जर आले तर नक्कीच तुम्ही घरच्या घरी तुमचं आयुष्य हे सुखमय होईल, उज्ज्वल होईल आणि तुम्ही नक्की हे कराल. तुम्ही कराच अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचं आयुष्य सुखमय होईल. भारत हा आपला सुजलाम सुफलाम असा होईल, विश्वगुरू होईल जेव्हा भारतातले तरुण हे मजबूत, दृढ संकल्पवान, शुभ संकल्पवान होतील. आणि तुम्हा सर्वांच्या सोबत मी आपला भाऊ राम नेहमीच मी तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे. पूर्ण व्हिडिओ बघितला याचा अर्थ तुम्ही या गोष्टीसाठी तयार आहात. उद्या संकल्प घ्या की मी फक्त एक सूर्यनमस्कार घालेल, मी फक्त 5 वाजता उठेल, 5 वाजता उठायचं, पोट हे तांब्याभर पाणी प्यायचं, एक सूर्यनमस्कार घालायचा आणि तुमच्या दिनचर्येला सुरुवात करायची. पहिल्या दिवशी मुळीच मोठं टार्गेट घ्यायचं नाही आणि असं दररोज एक सूर्यनमस्कार वाढवत एका आठवड्यामध्ये तुमचे 12 सूर्यनमस्कार झाले पाहिजेत आणि 12पेक्षा कधीही कमी नाही झाली पाहिजेत हा संकल्प घ्यायचा की बस. अशा प्रकारचं सूर्यनारायणाच्या नमस्काराचं काय फळ सांगितलेलं आहे की आयु प्रज्ञा बलम वीर्यम तेजस तेशांच जायते, की जसे तुम्ही सूर्यनमस्कार कराल तुमच्या आयुष्यामध्ये तेज येईल, वीर्य म्हणजे पराक्रम, पुरुषार्थ येईल. तुमच्या ज्या काही लैंगिक समस्या आहेत त्या दमादमाने काय इतक्या फास्ट सुटून जातील की एका महिन्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही अचीव कराल याची मला खात्री आहे. तुम्हा सर्वांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.